नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक राहिले असताना सगळेच राजकीय पक्ष जोरशोरचे प्रचारामध्ये उतरल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. सध्या तरी आउटडोअर ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये प्रचाराला गती आली आहे. ठाणे शहरातील मोक्याच्या होर्डिंगवर सध्या राजकीय पक्षांचे होर्डिंग झळकले आहेत आणि या होर्डिंगवरून यथेच्छपणे चिखलफेक सुरू असल्याचं चित्र सध्या बघायला मिळतं आहे. भारतीय जनता पार्टीने देखील शहरामध्ये ठिकठिकाणी होर्डिंग लावले आहेत. राजकारण नाही, भ्रष्टाचाराचं कुरण, न खाऊंगा न खाने दूंगा हेच भाजपचं धोरण, अशा प्रकारचा संदेश देत भारतीय जनता पार्टीने आपले निवडणुकीच्या प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने काम करेल हे दाखवून दिलं आहे. त्याचप्रमाणे राजकारण नव्हे, बोटचोपीत तुष्टीकरण, अतिरेक्यांविरुद्ध सर्जिकल स्ट्राईक हेच भाजपचं धोरण असं देखील या होर्डिंग्समध्ये म्हटलं आहे. एकंदरीतच सर्जिकल स्ट्राईकचं देखील निवडणुकीमध्ये पुरेपूर वापर होणार हे यावरून स्पष्ट होत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील शहरामध्ये ठिकठिकाणी होर्डिंग्स लावले आहेत. यामध्ये राज ठाकरे यांचा फोटो वापरण्यात आला आहे. मला भ्रष्टाचाराचा मार्ग मान्य नाही, जे गेले त्यांना माझा मार्ग जमला नाही, अशा प्रकारचा संदेश या होर्डिंगच्या माध्यमातून देण्यात आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस देखील यामध्ये कुठेही मागे नाही. 25 वर्ष सत्तेची, 25 वर्ष नाकर्तेपणाची, अशा प्रकारचं स्लोगन घेत राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणेकर नागरिकांना विचार करण्याचं आव्हान दिलं आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी हे दोनही राजकीय पक्षांचे होर्डिंग इतके जवळजवळ आहे की हे नेमके कुठल्या पक्षाचे होर्डिंग आहेत हेच समजत नाही. एकंदरीतच सध्या ठाणे शहरातील रस्त्यांवर होर्डिंग वॉर दिसून येत आहे. एकीकडे शहरामध्ये अशा पद्धतीने होर्डिंग वॉर रंगलेलं असताना दुसरीकडे राजकीय आघाडीवर मात्र अद्यापही चित्र स्पष्ट झालेलं दिसत नाही. याचं कारण अद्यापही आघाडीचं नेमकं काय होणार या संदर्भात कुठल्याही प्रकारची ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने उच्च स्तरावर सर्वप्रथम चर्चेला सुरुवात केली. त्यानंतर नारायण राणे आणि जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन आघाडी झाल्याचं जाहीर देखील केलं. मात्र त्यानंतर अद्यापपर्यंत जागा वाटपाचं धोरण स्पष्ट करण्यामध्ये या दोनही पक्षांना यश आलेलं नाही. काही ठराविक जागांवर अद्यापही मतमतांतरं आहेत आणि त्यामुळेच कुठल्याही प्रकारे कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होऊ नये, मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरी टाळावी या दृष्टिकोनातून या दोनही पक्षांच्या वतीने कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. जोपर्यंत 3 तारीख उलटत नाही तोपर्यंत थंडा करके खाओ हीच भूमिका सध्या तरी आघाडीच्या गोटामध्ये घेतली जात असल्याचं दिसत आहे. एकीकडे आघाडीमध्ये अद्यापही स्पष्टता नसली तरी पक्षांतराचा बाजार मात्र जोरात सुरू आहे. नुकतंच शिवसेनेमध्ये दाखल झालेले ठाणे पूर्व परिसरातील नगरसेवक लक्ष्मण टिकमानी यांनी भारतीय जनता पार्टीचा आसरा घेतला आहे. विशेषतः ठाणे शहरातील कोपरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सिंधी बांधव राहतात. हे सिंधी बांधव कायम भारतीय जनता पार्टीच्या बाजूला झुकल्याचं चित्र नेहमीच दिसत आलेलं आहे. त्यामुळेच लक्ष्मण टिकमानी यांनी हा मार्ग पत्करला असावा असं बोललं जात आहे. मात्र शिवसेनेने दिलेला शब्द पाळला नाही अशा प्रकारचा आरोप श्री लक्ष्मण टिकमानी यांनी केला आहे. मात्र शिवसेनेने त्यांना नेमका कुठला शब्द दिला होता आणि कुठला शब्द पाळला नाही हे मात्र अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाही. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक श्री नारायण पवार, माजी महापौर श्री अशोक राऊळ हे देखील पक्षांतर करणार असल्याची चर्चा शहरामध्ये सध्या चांगलीच रंगली आहे. मात्र या पक्षांतराला मुहूर्त कधी लागणार या संदर्भात अद्यापही काहीही स्पष्टता नाही. मात्र पुढचे 24 तास हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये घटनांनी भरलेले असतील हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. दम आलू आणि चिकन तंदुरीवर मारताना ताव
मग आता मतदानासाठी या धाव. मतदान करायला विसरू नका. दिनांक 21 फेब्रुवारी 2017. तुमचं मत ही तुमची ताकद. नवीन पितांबरी डिशवॉश बारने भांडी होतील चकचक. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट, जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी. जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. 'Cause TJSB का नया है ये Magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp, just like a finger snap. Transapp app, Transapp app. एकीकडे राजकीय वातावरण अशा पद्धतीने गरम झालेलं असताना दुसरीकडे आज 1 फेब्रुवारी पहिल्यांदाच 1 फेब्रुवारीला भारताचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. एरवी 1 मार्चला हा अर्थसंकल्प सादर करण्यात येत असे, मात्र मोदी सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारे 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्गीयांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळेल अशी अटकळ बांधण्यात येत होती. त्याप्रमाणे ती मिळाली देखील. 2.5 ते 5 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नासाठी आता 5% एवढा कर भरावा लागणार आहे, तर 50 लाख ते 1 कोटी करदायित्व असणाऱ्यांना 10% सरचार्ज भरावा लागणार आहे. ATC अंतर्गत गुंतवणूक केल्यास 4.5 लाखपर्यंत रक्कम असणाऱ्यांना 0% कर हा एक महत्त्वपूर्ण निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. राजकीय पक्षांवर देखील या अर्थसंकल्पाद्वारे बडगा उभारण्यात आला आहे. राजकीय पक्षांनी निधी उभारणीसाठी निवडणूक रोखे काढावेत असा प्रस्ताव जेटली यांनी मांडला आहे. राजकीय पक्षांना यापुढे फक्त चेक आणि डिजिटल माध्यमातून निधी स्वीकारता येईल. राजकीय पक्षांना केवळ 2,000 रुपयांपर्यंत रोखीने निधी स्वीकारता येणार आहे. त्याचप्रमाणे 3 लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहार रोखीने करता येणार नाही. 50 कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या कंपन्यांना आयकरामध्ये 5% सवलत देण्यात आली आहे. कॅपिटल गेन टॅक्सचा कालावधी आता 2 वर्षांपर्यंत करण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांना आपली घरं विकायची आहेत आणि घर घेऊन काही काळ झाला आहे अशांसाठी ही फायदेशीर गोष्ट ठरणार आहे. 1.48 लाख खात्यांमध्ये 80 लाखांपेक्षा जास्त रक्कम असल्याचं अर्थमंत्री जेटली यांनी सांगितलं आहे. तर 1,09 खात्यांमध्ये 2 लाख ते 80 लाखांपर्यंतच्या रक्कमा जमा झाल्या असल्याची माहिती देखील जेटली यांनी या अर्थसंकल्पामध्ये दिली आहे. परवडणाऱ्या घराची व्याख्या कार्पेट एरियावरून ठरणार आहे. वैयक्तिक प्राप्तिकर महसुलात नोटबंदीमुळे 34.8% वाढ होईल असं जेटली यांनी म्हटलं आहे. 76 लाख लोकांनी त्यांचं उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त दाखवलं आहे, तर 99 लाख लोकांनी त्यांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी दाखवलं आहे. 99 लाख लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केले, परंतु त्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा म्हणजे करमुक्त असल्याचं दाखवलं आहे. कर चुकवणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे, त्यामुळे प्रामाणिकपणे कर चुकवणाऱ्यांवर याचा मोठ्या प्रमाणामध्ये बडगा येत असल्याचं देखील यावेळी श्री जेटली यांनी म्हटलं आहे. एकंदरीतच या अर्थसंकल्पाचं सध्या तरी स्वागत करण्यात आलं आहे, मात्र विरोधी पक्षांनी कुठल्याही प्रकारची फंडामेंटल सुधारणा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केली गेली नसल्याची टीका केली आहे. खान्देश सेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अतिशय उत्साहामध्ये माघी गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. नवसाला पावणारा खान्देशचा राजा अशा प्रकारचं वर्णन या संपूर्ण उत्सवाचं करण्यात येतं. श्री सुहासदादा बोंडे यांच्या उपस्थितीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही अतिशय भक्तिभावाने या ठिकाणी गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
यंदाचं मंडळाचं 12वं वर्ष आहे. 12 वर्षात विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी साजरे करण्यात येतात. भजन संध्या, मातृपितृपूजन, रथसप्तमीनिमित्त महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, स्वामी अवधूतानंद सरस्वती यांचं आध्यात्मिक प्रवचन आदी कार्यक्रमांचं आयोजन या निमित्ताने करण्यात आलं असल्याची माहिती श्री सुहासदादा बोंडे यांनी दिली. आज श्री गणेशाची खानदेश राज्याची स्थापना झालेली आहे. अनेकांना या गणरायाचं नवसाला पावण्याचं प्रत्यय येतं. हेच आम्हाला एक समाधान आहे. यंदा 6 तारखेपर्यंत हा उत्सव चालणार आहे आणि या उत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. तर प्रामुख्याने सांगायचं म्हणजे 4 तारखेला शनिवारी इथे महागणेश याग होणार आहे. सालाबादप्रमाणे मोरगाववरनं श्री क्षेत्र मोरगाववरनं कुमार बाग हे ब्रह्मवृंद येणार आहेत अष्टविनायक येथील आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे महागणेश याग साकारला महागणेश याग होईल. बॅरॉन मेल स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ. एथनिक मेन्सवेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेलमध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. खेवरा सर्कल परिसरामध्ये श्री उमेश अग्रवाल यांच्या पुढाकाराने गेल्या 5 वर्षांपासून भव्य दिव्य प्रमाणामध्ये मागी गणेशोत्सव साजरा होत आहे. श्री उमेश अग्रवाल यांच्या पुढाकाराने यंदा देखील अत्यंत भव्य अशा प्रकारची श्रींची सजावट तयार करण्यात आली आहे. ही सजावट बघण्यासाठी देखील दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात आणि गणेशाचं दर्शन आणि आशीर्वाद घेत असतात. आज सकाळपासूनच या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी लोटल्याचं चित्र बघायला मिळत होतं. अत्यंत भव्य अशा प्रकारची या ठिकाणी श्री गजाननाची मूर्ती आहे. त्यामुळे आल्यानंतर या ठिकाणी एक पवित्र वातावरण तयार झाल्याचं चित्र बघायला मिळतं. यंदाचं मंडळाचं 5वं वर्ष आहे. 5व्या वर्षानिमित्ताने या ठिकाणी भगवद्गीतेचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती श्री उमेश अग्रवाल यांनी दिली. त्याने हा आमचा 5वं वर्ष आहे. युवा शक्ती मित्रमंडळातर्फे आम्ही 5वं वर्ष आहे मागे गणेशोत्सव साजरा करतो आहे. दरवर्षी मोठ्या जल्लोषात, मोठ्या जोशात सगळी जी आमची युवा शक्तीची टीम आहे, सगळे तरुण मंडळी आहे, सगळे युवा पोरं आहेत, आम्ही मिळून
सगळ्या ग्रुपनी हे गणपतीपर्यंत आज आणलं आहे. 5वं वर्ष आहे. सगळ्या ठाणेकरांना याचं आवाहन करेन की त्यांनी येऊन श्रीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. भारती साळवी यांच्या पुढाकाराने आणि धारा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अतिशय देखण्या स्वरूपामध्ये माघी गणेशोत्सव साजरा होतो आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भाविक या ठिकाणी दर्शनाला मोठ्या संख्येने येत आहेत. अत्यंत साध्यासुध्या पद्धतीने सामाजिक कार्य करत या ठिकाणी संपूर्ण माघी गणेशोत्सव साजरा होतो, असं भारतीताई साळवी यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. माजी नगरसेवक श्री सुधीर बर्गे यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील लोकमान्य नगर परिसरामध्ये सार्वजनिक माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा देखील या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये माघी गणेशोत्सव साजरा होतो आहे. वैशिष्ट्यपूर्ण सजावट ही या ठिकाणच्या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे. यंदा देखील स्वच्छ भारत अभियानाचा संदेश देणारे विविध प्रकारचे चित्र या ठिकाणी कलाकारांनी रेखाटले आहेत, जेणेकरून लोकमान्य नगर आणि एकंदरीतच ठाणे शहर स्वच्छ व्हावं या दृष्टिकोनातून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती माजी नगरसेवक श्री सुधीर बर्गे यांनी दिली. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820949420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.